चला मॅच होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. स्ट्राईक एंडवर आपण निलेश गंगाराम भोईरला पाहू शकाल. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग बॅट्समन, विस्फोटक, विध्वंसक, आक्रमक खेळाडू आहे. अनेक विक्रम आहेत या खेळाडूच्या नावावर. अगदी वैयक्तिक 94 धावांची झंझावात खेळी त्यांनी केली होती धारावीच्या मैदानामध्ये. 6 बॉलमध्ये 6 षटकार ही देखील किमया याच खेळाडूने केली होती. आपण बॅटिंग करत असताना पाहिलं तर 9-7च्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 11 बॉलमध्ये अर्धशतक देखील याच खेळाडूने आपल्या नावी केली होती. अशी अनेक विक्रम आहेत या खेळाडूच्या नावावर. आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना गोलंदाजाचा कर्दनकाळ म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आणि नॉन स्ट्राईक एंडवर पाहिलं तर जयेश पाटील हा देखील एक अगदी भन्नाट फॉर्ममध्ये, चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला जो करतोय. अग्रिगुडी प्रीमियर लीगमध्ये देखील त्याचा दमखम पाहायला मिळाली. सुमित कुमार अँड कंपनी या टीमचा आयकॉन खेळाडू खेळत असताना चॅम्पियन झाला होता संघ. त्या टीमचा देखील नेतृत्व केलं. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला अब्बू गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अनुभवी गोलंदाज आहे आणि भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये आपल्या कुक्षित गावासाठी ज्यांनी चांगली गोलंदाजी केली तो गोलंदाज तयार झालाय. अंपायरचा सिग्नल होतोय आणि पहिला बॉल अखो टप्प्याचा बॉल पडल्यानंतर चेंडू अगदी बॉडी लगत आला होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. पहिला बॉल जर पाहिलं तर इतका वेगवान नव्हता आणि सिंगल येते. 1 धावाने आपलं खातं उघडते. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना फुल अपलाईनचा चेंडू आहे, फिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचचा पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार, षटकार. चला बॉल पुरवा. आणि बॉल परत येणं शक्य नाहीये कारण की अगदी बिल्डिंगच्या पलीकडे तो चेंडू गेला. एवढा लांबलचक षटकार लागला. निलेश गंगाराम भोईर ही ओळख आहे, ही खासियत आहे, ही दहशत या खेळाडूची. आणि अशी गोलंदाजी तुम्ही जर कराल त्याचा भूदंड भरावा लागेल. अब्बूच्या फुलरलेनच्या चेंडूवर दाखवतोय धमाका. चेंडू सीमारेषा पार, षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अनुप पाटील आणि अब्बू मध्ये थोडीशी चर्चा केली जाते की कशा पद्धतीने रणनीती आखावी लागेल. ॲज अ कॅप्टन म्हणून अनुप पाटीलकडे देखील भरपूर अनुभव आहे. सध्याच्या घडीला अनुप पाटीलचा विचार केला तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या लेखाजोखामध्ये, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शिस्त आणण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे टीमचे, खेळाडूंचे, ते देखील कलेक्ट करण्यामध्ये भरपूर महत्त्वाची भूमिका बजावतोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटसाठी भरपूर योगदान सध्याच्या घडीला अनुप पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि क्रिकेट्सवर भरपूर प्रेम या खेळाडूने केले. नवी मुंबई क्रिकेटवर देखील भरपूर प्रेम केलं. त्यामुळेच या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटसाठी योगदान देत असताना आज भरपूर टेक्निकल गोष्टी आहेत आणि भरपूर ज्या गुंतागुंतीचं क्रिकेट आहे त्याला सोडवण्याचं काम सध्याच्या घडीला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट कमिटी करते. त्यामध्ये अनुप पाटील याचा देखील सिंहाचा वाटा आहे. सगळ्या टीमच्या फॉलोअप, प्रत्येक खेळाडूचे डॉक्युमेंट्स, कुठल्या सेक्टरमधला कुठला खेळाडू आहे हे देखील ती माहिती याच्यापर्यंत गेली जाते. या दरम्यान फटका पाहू शकाल मिड विकेट बाउंड्री लाईनला, हाफ ट्रॅकरला येते फुल षटकाराच्या मागे फेकून दिलाय. निलेश गंगाराम भोईरच्या बॅट मधून येतोय या ओव्हरचा दुसरा क्रॅकिंग षटकार. हाफ ट्रॅकर बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने अगदी अख्खू टप्प्याचा बॉल, ही खासियत आहे आणि हा पॅटर्न स्ट्रोक आहे निलेश गंगाराम भोईरचा. आणि तो लावत असताना पुलचा शॉट अप्रतिम खेळतो निलेश भोईर. त्यासाठी जाणला जातो, त्यासाठी ओळखला जातोय आणि हा दुसरा धमाका पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण अब्बू सारख्या एक अनुभवी गोलंदाजावर आक्रमण केलं जात आहे. आक्रमण हे बचावाचं तंत्र आहे. या तंत्राचा, या मंत्राचा वापर करून केलेली फलंदाजी. नॅचरल खेळ हाच आहे निलेश भोईरचा. सातत्याने ज्यावेळी सलामीला येतो पहिल्या बॉलपासून गोलंदाजावर दडपण आणण्याचं काम करतोय आणि तेच या मॅचमध्ये देखील करताना दिसतोय. आता मात्र वेगळा गेम प्लॅन केला जातोय. अनुप पाटीलने एक सापळा रचलाय. फ्लाय स्लिप तैनात आहे, स्वतः कॅप्टन फ्लाय स्लिप मध्ये तैनात आहे. पुढचा बॉल फ्लाइटेड चेंडू आहे, इनफिल्डच्या वरून फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना निलेश भोईरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार, चौकार. सुपर बॅटिंग, लाजबाब फटकेबाजी सुरू आहे. टीमची धावसंख्या 18 धावा
बिनगडी बाद अशी फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल टीम गावदेवी ऐरोली संघाची. बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अब्बूवर अटॅक केला जातोय, अब्बूवर आक्रमण केलं जात आहे. आता लॉंग ऑफ रिझनचा क्षेत्ररक्षक मिडॉन आपण पाहू शकाल लॉंग ऑन रिझन मध्ये तैनात केल्या आणि एक डीप मिड विकेट रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. अनुप पाटील आता शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये पाहायला मिळते. इथे चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि त्या दरम्यान संयम पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम संयम, आपलं सरसे स्वागत आहे. ज्या ज्या वेळेस गावदेवी ऐरोली संघ खेळतो त्या वेळेस संयम पाटील यांची नेहमीच उपस्थिती पाहायला मिळते आणि सूर्यकांत मडवी यांचे परम मित्र देखील आहेत. भरपूर त्यांच्या चर्चा होतात क्रिकेटवर. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. 19 धावा बिनगडी बाद अशी दमदार सुरुवात झाली आहे बॅटिंग करत असताना गावदेवी ऐरोली टीमची. आमचे प्रकाश मिडी थोडेसे नाराज असतील कारण की त्यांचा संघ पराभूत झाला, पण हा क्षणभरचा नाराजी असते पण त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल येते. कुठल्याही टीमचा मेंटॉर असेल, कुठल्याही टीमचा एक प्रमुख जर सदस्य असेल ना त्याच्या खऱ्या अर्थानं त्याला दुःख होतं. आपला संघ जिंकावा असं प्रत्येकाला वाटतं, पण हे झाल्यानंतर काही तासाभरामध्ये पुन्हा एकदा त्यांचा पारा खाली येतो आणि त्या आयोजनामध्ये व्यस्त होतात. श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला ब्रिजेश सिंग. डावखुरा गोलंदाज आहे ब्रिजेश सिंग, उंचबरा गोलंदाज आहे. हा गोलंदाज देखील एक प्रभावित करणारी गोलंदाजी अनेक वर्ष जय गजानन कुक्षे टीम साठी करतोय. आज जर पाहिलं तर अनुप पाटील असेल, अब्बू असेल, ब्रिजेश सिंग असेल, आकाश सिंग असेल, विनोद पाटील असेल, हे खेळाडूने देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळले आपल्या गावासाठी. विनय शर्मा हा खेळाडू देखील चांगला खेळतो. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, अगदी खोलवर डावची संधी आहे. काय घडलंय, डायरेक्ट हिट केला जातोय. पॉपिंग क्रीज अगदी पार केली आहे जेपी ने आणि पहिली धाव आपल्या बॅट मधून येत असताना डायरेक्ट हिट केला होता, पण रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. इथे सिंगल मात्र कंप्लीट करत असताना डायरेक्ट हिट केला होता असं वाटलं होतं की धावचित होईल, पण पॉपिंग क्रीज पार केली होती. कडवी नजर आहे गुरुनाथ पाटील आणि उदय तांडेल सर. भरपूर मागणी आहे. खासदार चषक ही स्पर्धा देखील 5 दिवस अंपायर करताना दिसतील. या स्पर्धेसाठी देखील 4 दिवस हे डे मध्ये करताना दिसतील आणि खासदार चषक या स्पर्धेमध्ये नाईट मध्ये हे अंपायर असतील. म्हणजे डे नाईट काम करत असताना इतका व्यस्त आज कार्यक्रम आहे. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट फटका चांगला आहे. निलेश गंगाराम भोईरच्या बॅट मधून येतोय या मॅचचा तिसरा धमाका. चेंडू सीमारेषा पार, षटकार, वडा शॉट ऑन दी अप खेळ आहे. लाजवाब शोक लगला जातोय. निलेश भोईरच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 या आकड्यावर. 26 धावा धाव फलकावर लगत असताना चांगली बॅटिंग, आक्रमण केलं जातंय, अटॅक केलं जातोय, पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग केली जाते. निलेश गंगाराम भोईर विस्फोटक, आक्रमक, घातक फलंदाज म्हणून जाणला जातोय. हे ओळख, हाच धमाका अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलाय. या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळते. दरम्यान प्रेमनाथ मडवी यांचं आगमन झालं. भरपूर क्रिकेटचे चाहते आहेत. वासुदेव मडवी साहेब देखील उपस्थित आहेत. अको टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग होऊ शकला नाही. चेंडू जातोय फाईन मध्ये, सिंगल मिळते, बॅटने सिंगल येते. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. पहिलं षटक अब्बूने हाताळलं. त्या षटकामध्ये तब्बल जर पाहिलं तर 19 धावा खर्च केले. ब्रिजेश सिंग या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर इथे फ्लाइंग पाहू शकाल. कॉट बिहाइंडची अपील केली होती पण अंपायरने कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही. दोन्ही अंपायर एकमेकाची सल्ला मसलत करत असताना कॉट बिहाइंड होती की काय
दोन्ही अंपायर सांगत असताना निलेश भोईरने क्रीज सोडली नाही. आता पाहावं लागेल की कशा पद्धतीने फलंदाज बाद आहे की नाही ते पाहिलं जातं. थोडीशी चर्चा केली जाते. चला अंपायर चर्चा करत असताना आणि फायनली अंपायरचं डिसिजन येईल आमच्या समोर. आणि तो कुक्षेट टीमसाठी किंवा ऐरोली टीमसाठी घातक असेल. आणि आता डिसिजन येतोय नॉट आउट. नॉट आउटचा इशारा दिला जातोय अंपायरच्या माध्यमातून. दोन्ही अंपायर सल्ला मसलत करत असताना चला अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. आपण पाहू शकाल नाबाद घोषित केला जातोय. ब्रिजेश सिंग अपील केली होती पण अंपायरकडे देखील भरपूर अनुभव आहे. आणि दोन्ही अंपायरशी सल्ला मसलत करत असताना डॉटबॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं षटक आहे. त्यामुळे या पॉवर प्लेच्या षटकाचे उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला खेळ सुरू आहे. 27 धाबा. चांगली सुरुवात झाली. ब्रिजेश सिंगने वापसी केली. दुसऱ्या बॉलवर षटकार आला होता. त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना व्हेरिएशन पाहायला मिळते ब्रिजेश सिंगच्या माध्यमातून. इथे फटका पाहू शकाल गॅप मध्ये आहे. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मध्ये सीमा रेषे पलीकडे. निलेश गंगाराम भोईरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पार चौकार. टायमिंग होऊ शकलं नाही. मिस टायमिंग स्ट्रोक होता. अगदी बॅटच्या टोला लागला होता मात्र चौकार आला. धावा येणं इम्पॉर्टंट आहे. धावा कशा येऊ दे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 31 आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 6 ओव्हरचा सामना. आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपला. 31 धावा. या मॅच नंतर लगेचच गजानन तुर्बे वर्सेस रुद्र 11 माफे टीम इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. त्यासाठी देखील आपण सज्ज राहायचं ही विनंती केली जाते. 6 ओव्हरचा सामना. प्रत्येक सामना हा 6 ओव्हरचा खेळला जातोय. खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण मित्रमंडळाचं मी कौतुक करतो. ज्या पद्धतीने हे आयोजन केलं जातं. ज्या पद्धतीने प्रकाश मडवी आणि टीमने ही मेहनत घेतली जाते स्पर्धेसाठी. टीम आणण्यामध्ये टीमचं आयोजन करण्यामध्ये सगळे लॉट्स पाडल्यानंतर फेरबदल करण्याचा देखील प्रयत्न केला जातो. कारण की टीम्स अवेलेबल नसतात. या सगळ्या गोष्टी रचताना किंवा हे आयोजित करत असताना थोडीशी दमछाक होती. आणि तिथे देखील आपल्या टीमचा परफॉर्मन्स होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि श्रीकृष्ण मित्रमंडळ या सगळ्या गोष्टीसाठी तयार असतं. आणि नेहमीच एक दर्जेदार स्पर्धा कशी व्हावी या स्पर्धेमध्ये नवीन काय करावं लागेल आणि नवीन काय करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न असतो. मागचीच स्पर्धा आपण पाहिली तर 8 ओव्हरचा फायनलचा सामना पाहायला मिळाला. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं की श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या माध्यमातून जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून फायनलचा सामना हा 8 ओव्हरचा खेळवण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये देखील जर पाहिलं तर प्रत्येक मॅच ही 6 ओव्हरची खेळवली जाते. त्याचा देखील कौतुक करावं लागेल. आणि 4 दिवशी श्रृंखला रंगली जाते. अब्बू गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इथे बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट केलाय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 32 ऑन अ स्कोरबोर्ड. 32 धावा दाखल करावं लागलेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण पाहू शकाल 32 धावा. अब्बू गोलंदाजी ट्रॅकवर. जयेश पाटील स्ट्राईक हँडवर आहे. यावेळी जाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल काय येईल. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 33 आकड्यावर. 33 आकड्यावर 33 धावा दाखल करायला लागले. अब्बूने मागच्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या. तब्बल 19 धावा खर्च केल्या. तर देखील अनुप पाटीलने जो विश्वास दाखवलाय त्यावर खरा उतरावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल.
आखूड टप्प्याचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू फिरवला गेलाय गिरकी खाली चेंडूने आणि डॉट बॉलची सांगता होत असताना अब्बूला माहिती आहे वापसी कशी करावी. अब्बूला माहिती आहे गोलंदाजीमध्ये कमबॅक कसं करावं. या मॅच मध्ये तेच करत असताना आपल्या टीमसाठी एक चांगलं षटक हाताळावं लागेल. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली गोलंदाजी होत असताना क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं आहे. ज्या ठिकाणी चेंडू पिचिंग केलं जातं त्या ठिकाणी फिल्डर रचले गेलेत. चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. अब्बूकडे देखील भरपूर अनुभव आहे. त्याचा वापर देखील करत असताना भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे. सातत्याने गोलंदाजीची धुरा सांभाळतो आपल्या टीमसाठी. फटका चांगला अगदी स्पॉट मध्ये बॉल होता. पाठवलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे. ऐरोली गावाचा वंडर बॉय जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय. एक अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. षटकार लाजबाब. अगदी बॉल स्लॉट मध्ये होता आणि अशी गोलंदाजी तुम्ही जर जयेश पाटीलला कराल तर तो हे बॉल सोडणार नाही. त्यावर आक्रमण करेल. त्यावर मोठमोठे फटके घेईल आणि तेच करत असताना दिसला जयेश पाटील. 6 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर किती झाला सांग ना. 39 या आकड्यावर 39 ऑन स्कोर बोर्ड. 39 इथे देखील स्पर्केट केला जातोय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाते घोषणकी क्षेत्रामध्ये. चेंडू जर पाहिलं तर अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 40 धावा फलकावर लागलेत. षटक क्रमांक 3. चांगली सुरुवात झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ येथे सुरू असताना 3रं षटक मार्गस्थ असताना फ्लायटेड चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. ब्रिजेश सिंग की त्या खाली कोण येईल आणि 3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू पडतोय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का. थांबवलं जातोय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या बिनगडी बाद 43 धावा फलकावर लागलेत. गावदेवी ऐरोली टीम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी चांगलं योगदान देतोय. 43 धावाची पार्टनरशिप झाली. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बघूया 3 षटकांमध्ये काय होतंय. तोपर्यंत गजानन तुर्बे वर्सेस रुद्र 11 माफी. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा आणि इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस केला जाईल. धन्यवाद. चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 42 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक 3 संपलं गेलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत जयेश पाटील आणि निलेश भोईर यांची पाहायला मिळते. दोन्ही बॅटर अगदी रंगात आहेत, डंगात आहेत. दोन्ही बॅट्समन आता सेट झाल्यात. त्यामुळेच या दोन्ही बॅट्समनला लवकरात लवकर बाद करावं लागेल. जय गजानन कुक्षित टीमला अनुप पाटीलला गेम प्लॅन करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर ब्रिजेश सिंग. TDPL स्पर्धेमध्ये काय स्पेल हाताळला होता ब्रिजेश सिंगने. सातत्याने चांगल्या अँगलने गोलंदाजी करतो. पहिला बॉल
उडवलाय, फेकून दिलाय, एलिव्हेशन नाहीये. इथे काय घडलंय? कॅच ड्रॉप होत असताना निलेश भोईरचा झेल सुटणं म्हणजे स्ट्रीम साठी घातक असेल. शुभमच्या माध्यमातून झेल सुटला जातोय आपल्या टीम साठी. एकच धाव मिळेल पण हा झेल फार महागात पडेल. याच्या धावा तुम्हाला मोजाव्या लागतील. या गोष्टीसाठी तुम्हाला मोबदला भरावा लागेल. निलेश भोईर चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगली बॅटिंग करतोय. जीवनदान मिळालंय. या जीवनदानचा फायदा कशा पद्धतीने घेईल? टीमला मिळते एक धाव. टीमची धावसंख्या 43. फलंदाजांचा चेंडू आहे, थ्रू द कव्हर चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून फरार होईल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. जेपीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेच्या बाहेर, चौकार. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे झेल पकडला जातोय, खूप चांगला झेल जेवीच्या माध्यमातून घेतला जातोय. फलंदाज जयेश पाटीलला परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय टीम गावदेवी ऐरोली संघाला. फलंदाज जयेश पाटील बॅक टू द डगआउट. नऊ चेंडू मध्ये 15 धावांचं योगदान करून जेपी परतलाय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 आकड्यावर. 47 लॉस ऑफ 1 विकेट. जेवीच्या माध्यमातून कॅच पकडली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. नाव आहे प्रीतम पाटील. वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर आणि डावखुरा फलंदाजाच्या यादीमधला अगदी अव्वल खेळाडू मधला हा खेळाडू मानला जातोय. नेहमीच ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय. या तिन्ही बॅटरचा विचार केला तर तिन्ही बॅटर आक्रमक आहेत. निलेश भोईर असेल, जयेश पाटील असेल, प्रीतम पाटील, हे तीन प्रमुख अस्त्र आहेत गावदेवी ऐरोली टीमचे. आणि या टीम च्या विजयाचे अगदी शिलेदार म्हणून या तीन बॅटरचं भरपूर योगदान असतं. या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर जेपीने चांगली बॅटिंग केली, तो बाद झाला. निलेश भोईर देखील चांगली बॅटिंग करतोय. आता प्रीतम पाटील बॅटिंग साठी आलाय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 47 आकड्यावर. 47 लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना गावदेवी ऐरोली टीम पहिला सामना खेळतात दोन्ही टीम. पहिला बॉल कव्हर रिजन मध्ये अगदी गॅप मध्ये आहे. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा बघता बघता पूर्ण होत असताना 2 धावांना आपलं खातं उघडलंय प्रीतम पाटीलने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 आकड्यावर. 49 ऑन स्कोर बोर्ड. अतिशय देखणी स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. 4 दिवस या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. असं काय सत्र पाहिलं तर ऐरोली कोलिवाडा टीमने 2 सामने जिंकले. ते सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. कॅश काउंटर सुपर 3 मध्ये जाण्यासाठी त्यांना संधी देखील असेल. 24 संघांचा सहभाग आहे. कॅचर खुशी कॅश काउंटर. अको टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पुल केलाय. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये क्लिअर करत असताना प्रीतम पाटीलच्या बॅट मधून येतोय एक अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. अको टप्प्याच्या बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे. अशी गोलंदाजी करणं घातक ठरेल. अगदी कमी गतीचा चेंडूला रीड केला आणि फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 55 आकड्यावर. येथे देखील शेवटच्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असता मात्र डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 55 आकड्यावर. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 12 बॉलमध्ये किती कशा पद्धतीने धावा केल्या जातील ते पाहिलं जाईल.
चला 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 55 या आकड्यावर. चला सामना स्पीडअप करा विनंती केली जाते. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभम आला, यंगस्टर गोलंदाज आहे. यस, विनय शर्मा हा महाकुंभ इथे गेलाय, त्यामुळेच आपण या मॅच मध्ये तो उपलब्ध नाहीये. कुंभमेळ्यामधील अनेक भाविक जात असताना, पण काल शिवरात्री हा शेवटचा दिवस होता. इथे अनबाउंस झालाय, चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषा पार. निलेश भोईरच्या बॅट मधून येतो चौकार. सुपर बॅटिंग, नशिबाची साथ देखील मिळते. बॅटिंग करत असताना आज आक्रमकता धारण केली. टीमची धावसंख्या 59 या आकड्यावर. धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय. आज 84 धावा पाहिल्या, त्या देखील 84 धावा चेस झाल्या. त्यानंतर 70 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाला, त्या देखील चेस झाल्या. आज बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील बोलबाला राहिलाय. तिन्ही मॅच जर पाहिलं तर बॅटिंग सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीम जिंकलेत, म्हणजे चेसिंग मध्ये तिन्ही सामने जिंकलेत. इथे फटका सजवलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आणखीन एक संधी मिळणार नाही, फलंदाजाला परतावा लागेल. खूप चांगला झेल पकडला जातोय संकल्पाच्या माध्यमातून आणि फलंदाज निलेश गंगाराम भोईरचा संपलाय खेळ. दुसरा धक्का लागतोय टीम गावदेवी ऐरोली संघाला. फलंदाज बाद. निलेश भोईर आपल्या टीमसाठी योगदान देत असताना 14 बॉल मध्ये 35 धावांचा झंझावत खेळ करत असताना तो परतलाय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स राहिली आहे निलेश भोईरची आणि तो परतलाय. दुसरा धक्का लागतोय टीम गावदेवी ऐरोली संघाला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 59 या आकड्यावर. चला रुद्र 11 माफे टीमचे अनिकेत दाऊरकर हे उपस्थित आहेत. आणि मी गजानन तुर्बे टीमचे कॅप्टन रवी म्हात्रे, प्लीज कॅप्टन पाठवा. रितेश म्हात्रे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्ट झालाय. नाव आहे जगदीश पगडे. अगदी विस्फोटक फलंदाज आहे. मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातोय आणि सातत्याने अनेक वेळा स्लॉगवरच्या षटकामध्ये त्याची बॅटिंग आम्ही सातत्याने पाहिली. आता गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. बॉल सोडून दिले, ऑफस्टंपच्या खूप बाहेर पिचिंग केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. इथे फटका फसला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल तोपर्यंत चेंडू होईल फरार. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट होत असताना तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 62 या आकड्यावर. 62 ऑन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 5 वा मार्गस्थ असताना टप्प्याचा बॉल, फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, दमदार स्ट्रोक लगवला जातोय. जगदीश पगडेच्या बॅट मधून आलाय एक लाजवाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार चौकार. अगदी स्वतःची पूर्ण ताकद झोकली होती या बॉलवर आणि फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी जगदीश पगडे. चार धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 66 या आकड्यावर. 66 ऑन स्कोर बोर्ड. चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. कटर बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी म्हणावं लागेल शुभमच्या माध्यमातून. डॉट बॉल करत असताना शेवटचा बॉल या षटकातील. ज्याच्या बॅट मधून येतात षटकार तगडे तगडे, नाव आहे जगदीश पगडे. याच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग षटकार. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 72 या आकड्यावर. 72 ऑन अ स्कोर बोर्ड. जगदीश पगडे सेट ऑन अ फायर.
बॅटिंग करत असताना 72 धावा फलकावर लागलेत. शेवटचा ओव्हर अजूनही बाकी आहे. या शेवटच्या ओव्हर मध्ये कशा धावा केल्या जातील आणि किती टार्गेट सेट करत जाईल याकडे पाहिलं जाईल. श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक 2025 चा घमासान गावदेवी ऐरोली वर्सेस जय गजानन कुक्षित असा सामना. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर JV येतोय. फुलऱ्यांचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे, अडवला जातोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट होईल आणि 2 धावांना टीमची धावसंख्या परत जाऊन पोहोचतीये तब्बल 75 ऑन स्कोर बोर्ड. 75 धावा फलकावर लागलेत. षटक क्रमांक अखेरचं 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आजच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर 84 धावा जे जय बालाजी रबाडे टीमने उभ्या केल्या होत्या श्रीकृष्ण दिवा टीमच्या अगेन्स्ट, पण त्या धावा देखील चेस होताना पाहायला मिळाल्या. त्या धावांचा उच्चांक मोडला जाईल की काय, आणि तो मोडण्यासाठी प्रीतम पाटील सारखा स्पेशलिस्ट बॅट्समन मैदानामध्ये असणं गरजेचं असणार आहे. आणि तेच करत असताना प्रीतम पाटीलच्या बॅट मधून येतोय पत्रा तोड षटकार. वडा शॉट, अगदी रेडार मध्ये होता बॉल प्रीतम पाटीलच्या आणि फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. प्रीतम पाटील नावामध्ये प्रीतम नाव आहे, प्रेम आहे, पण तितकाच घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे प्रीतम पाटील. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक धमाका. दिस वन इज बिग वन. नाव आहे प्रीतम पाटील. प्रीतम सागरनाथ पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 धमाके आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 87 धावा, म्हणजे जो उच्चांक गाठला होता जय बालाजी श्रीकृष्ण दिवा टीमने तो उच्चांक मात्र मोडीत काढलाय. अजूनही या इनिंगचे तब्बल 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 100 गाठली जाईल का काय. 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे, म्हणजेच 2 षटकार जर लागले तर नक्कीच 100 गाठेल. गावदेवी ऐरोली संघ अगदी बॅटिंग लाईनअप साठी मजबूत संघ मानला जातोय. टीम कडे बॅटिंग लाईन जर पाहिले तर जयेश पाटील, निलेश भोईर, प्रीतम पाटील, आपण पाहू शकतो जगदीश पगडे, अनिकेत वैटी, ध्रुवेश मनोरे अशी बॅटिंग लाईनअप आहे. फुललेचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. 1 बाउन्स सीमा रेषे पलीकडे. चौकार षटकाराची आतिषबाजी. दोन्ही बाजूने हल्ला चढवला जातोय, आक्रमण केलं जात आहे, अटॅक केला जातोय. टीम गावदेवी ऐरोली संघाकडून टीमची धावसंख्या 91 धावा फलकावर लागलेत. बॉल चेक केला जातोय. इतक्या वेळा बॉलवर प्रहार केल्यानंतर बॉलची देखील दशा आणि दुर्दशा होताना पाहायला मिळते, आणि ती झाली की नाही हे पाहणी करत असताना इतके चांगली फटकेबाजी. 91 धावा फलकावर लागलेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग सुरू आहे. हाय स्कोर उभा केला आजच्या दिवसातला. इथे देखील फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना 93 ऑन अ स्कोर बोर्ड. हा बॉल जर षटकार आला तर 99 होतील आणि 100चा आकडा पाहायला मिळेल. आणि ज्या वेळेस 100चा आकडा दिसतो ना त्या वेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडासा टेन्शन येतं ही 100चा आकडा आणि 100 धावा कशा चेस करायच्या. पण ISPL स्पर्धेमध्ये ते झालं होतं. 120 धावा चेस केल्या होत्या 10 ओव्हर मध्ये. इथे फटका चांगला आहे. 99चा आकडा लागलाय आणि 100 धावा इथे स्कोर बोर्डवर लावत असताना गावदेवी ऐरोली संघाने
99 धावा इथे कुठल्या गेल्यात आणि 100 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम जय गजानन खुक्षे टीमच्या अगेन्स्ट 99 धावा. काय बॅटिंग केली आपण पाहू शकाल प्रीतम पाटीलच्या माध्यमातून. 9 बॉल मध्ये 34 धावांची एक झंझावात खेळी करत असताना तो नाबाद राहिला आहे. आपल्या टीमला 99 वर पोहोचवलाय आणि 100 धावांचं टार्गेट उभं केलंय. चला टॉस साठी मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉस साठी या. रुद्र 11 माफी टीम कॅप्टन आणि गजानन तुर्बे टीमचा कॅप्टन. चला टॉस साठी या. बघा अनुप पाटील, तुम्हाला मैदानामध्ये जात असताना किंवा मैदानाच्या बाहेर येत असताना एका लाईनअपने यायचंय. हा स्पर्धेचा नियम आहे आणि प्रत्येक टीमला ती सूचना असेल. मॅच संपल्यानंतर दोन्ही टीम एकमेकांना हस्तांदोलन करतील. हा देखील स्पर्धेचा नियम आहे आणि एका लाईनअपने आता ऐरोली गावदेवी ऐरोली संघ जात असताना चला दोन्ही टीमचे कॅप्टन रुद्र 11 माफे टीमचा कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झाला. तर गजानन तुर्बे टीमचा कॅप्टन प्लीज रितेश कॅप्टन पाठवा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं इथे बंधनकारक असेल त्यामुळेच रितेश म्हात्रे गजानन तुर्बे टीमचा कॅप्टन टॉस साठी या. आपण फक्त टॉस करणार आहोत, बाईट घेणार नाही. आणि वासुदेव मडवी साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. वासुदेवजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल नेक्स्ट मॅचचा टॉस. चला आमच्या सोबत मनोज सिंग येतील. याच मैदानावर मनोज सिंगचा रेकॉर्ड आहे 7 बॉलमध्ये 6 षटकार त्यांनी लगवले होते. चला टॉस सेरेमनी पार पाडत असताना रुद्र 11 माफे टीमचा कॅप्टन आणि गजानन तुर्बे टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहेत. चला टॉस केला जाईल. 6 ओव्हरचा देखील तो सामना असेल. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना 99 धावा 100 धावाचं टार्गेट उभं केले आणि सलामीची जोडी विनोद पाटील आणि आकाश सिंग
अशी जोडी आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गौरव शिंदे गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेतलाय. धावचीची संधी आहे पण इथे एक धाव कंप्लीट होत असताना बॅटने मात्र सिंगल आली. विनोद ऑफ द मार्क. पहिली धाव विनोद पाटीलच्या बॅटमधून. विनोद पाटील हा खेळाडूने देखील मागचे काही वर्ष अगदी सलामीवीर. तुर्भे टीमने टॉस जिंकलाय. मनोज सिंग लगेचच ही मॅच संपल्या आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. एका लाईनअपने मैदानामध्ये जायचंय लक्षात घ्या आणि एका लाईनअपने मैदानाच्या बाहेर जायचंय. फटका चांगला आहे आकाश सिंगच्या बॅट मधून. आकाशाला गवस निघाणारा लॉंग ऑन रिजन मध्ये फेकून दिला षटकार. या इनिंगचा पहिला षटकार लगवला जातोय. आकाश सिंग सुपर बॅटिंग. आकाश सिंग सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आहे. चांगली बॅटिंग करतोय. अनेक स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी राहिली. जो संघ या स्पर्धेमध्ये जिंकेल चॅम्पियन होईल त्या संघाला दिली जाईल एक हिरोची मोटर बाईक. आणि आदरणीय विभाग प्रमुख आणि श्री राधाकृष्ण डेव्हलपर्सचे प्रोपरायटर या दिवानगरीचे समाजसेवक भाग्यविधाते बंडू दादा केणी यांच्या वतीने हे पारितोषिक ठेवण्यात आलंय. त्यांच्या सौजन्याने या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये सातत्याने त्यांचं देखील योगदान राहतं. आज या स्पर्धेच्या निमित्तानं उद्घाटन सोहळ्यानिमित्तानं त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली आणि सगळ्याच टीमसाठी त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या. क्रिकेट असेल, कला असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, या सगळ्यासाठी बंडू केणी साहेबांचं देखील योगदान सातत्याने राहिले. इथे फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड सीमारेषे पलीकडे आणि इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगला झेल संकेत कांबळेच्या माध्यमातून. आकाश सिंगचा संपलाय खेळ. फलंदाज क्रमांक पहिला बाद होत असताना फलंदाज बॅक टू द डगआउट. आकाश सिंग परतलाय. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. जो आकाश सिंग फॉर्म मध्ये आहे, जो आकाश सिंग प्रत्येक सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करतोय. ह्या मॅच मध्ये देखील त्याचं राहणं फार इम्पॉर्टंट होतं जय गजानन कुक्षी टीमसाठी. पण या मॅच मध्ये तो अपयशी ठरला. एक षटकार देखील लगवला पण त्यानंतर मात्र कमबॅक केलं, वापसी केली आणि पलटवार केलाय गौरव शिंदेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7-8 धावा, 1 गडी बाद अशी सुरुवात आहे. आकाश सिंग परतल्यानंतर नवीन बॅटर अब्बू आलाय. गोलंदाजी करत असताना भरपूर चुका झाल्या अब्बू कडून कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये खर्चिक ओव्हर हाताळली. 19 धावा खर्च केले आणि आता बॅटिंगची जबाबदारी आहे. ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पडेल. विनोद पाटील आणि अब्बूवर मोठी जबाबदारी असेल. 100 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट इतकं सोपं नाही आहे आणि हे करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स करावा लागेल. एक वेगळ्या धाटणीची फलंदाजी करावी लागेल. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेला. लाईन पाहावी लागेल. मिस केली आहे. अंपायरचा इशारा येते व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर, 1 गडी बाद. 100 धावांचा पाठलाग करत असताना टीम जय गजानन कुक्षित वर्सेस गावदेवी ऐरोली असा सामना मैदानामध्ये रंगत असताना चांगला खेळ सुरू आहे. इथे पुन्हा एकदा चांगलं पाहू शकाल डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. दिशाहीन चेंडू पाहायला मिळते. लगातारचे 2 व्हाईट बॉल हाताळले गेले. लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. गौरव शिंदे हा गोलंदाज जर पाहिलं तर भरपूर कमी वेळात या खेळाडूने देखील आपल्या नावाची ओळख या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर उमटवली. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. 3 लगातार व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आणि याच खेळाडूचं याच मैदानावरचा रेकॉर्ड आहे की 10 बॉल निर्धाव हाताळले होते. जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये हा टीम गावदेवी ऐरोली संघ चॅम्पियन झाला होता आणि त्या स्पर्धेमध्ये 10 बॉल सलग डॉट बॉल हाताळण्याचा कारनामा केला होता गौरव शिंदेने. चांगली गोलंदाजी केली होती त्या स्पर्धेमध्ये. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. शराचा वेध घेतोय. अंपायरने लेग बायचा इशारा दिला आणि एका धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. 12 धावा दाखल करावं लागेल. संत क्रिकेट म्हणावं लागेल. 6 ओव्हरचा सामना आहे. कधी संयम कधी आक्रमण
कधी तुम्हाला स्थिर राहावं लागतं, कधी तुम्हाला धावांचा वेग वाढवावा लागतो, कधी तुम्हाला विकेट वाचवावं लागतात, तर कधी रिस्की स्ट्रोक खेळून आपल्या टीमसाठी धावा वाढवण्याचे असतात. 2 षटकांचा आपण पाहू शकाल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. आता इक्वेशन जर पाहिलं तर 30 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 30 बॉलमध्ये 88 धावा करायचे आहेत. 30 बॉल 88 धावा. आव्हान अवघड आहे, आव्हान कठीण आहे, पण या कठीण परिस्थितीमध्ये देखील स्वतःला खंबीर बनवावं, स्वतःला सांगायचं की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वापरला जातोय. राकेश जाधव आणखीन एक यंगस्टर गोलंदाज आहे, कटर बॉलर आहे. पहिला बॉल पडल्यानंतर संबंधी राहिलाय, खाली राहिला, अपेक्षेपेक्षा कमी उंचीचा चेंडू पाहायला मिळते. विनोद पाटील इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होती. प्रत्येक डॉट बॉल बॅट्समनला इथे अडचणीत आणेल, बॅटिंग करणाऱ्या टीमला विजयापासून दूर ठेवेल. चेंज ऑफ पेस, बॉलर मार्क टू रायू आपण पाहू शकाल. फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता, सिंगल जरूर मिळेल. जर एकेरी दुहेरीचं क्रिकेट खेळत असेल, एकेरी दुहेरी जात असेल तर गावदेवी ऐरोली टीमला इतकं काही फरक पडणार नाही, पण मोठे 10 फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल आणि मोठे फटके खेळावे लागतील. फ्लायट चेंडू आहे, अगदी ऑप्शनवर मारा केला जातोय, थोडीशी फंबलिंग होतीये. अंपायरचा इशारा येतोय, बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी, लाजबाब राकेश जाधव गोलंदाजी ट्रॅकवर. यंगस्टर खेळाडू आहे, दुसरं षटक हाताळत असताना 6 ओव्हरचा सामना, 100 धावांचं टार्गेट आहे. भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. जयेश पाटील आणि निलेश भोईर या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 47 धावांची ओपनिंग साजेदारी पाहायला मिळाली. त्यामुळेच धावफलक पुढे वाढलं. आपण जर पाहिली तर शेवट मात्र खूप चांगल्या पद्धतीने केला. जगदीश पगडे असेल, त्याचबरोबर 9 बॉलमध्ये 34 धावांची झंझावत खेळी प्रीतम पाटीलने केली. इथे फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि संकेत कांबळेच्या हातून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. फलंदाजाला परतावा लागेल, विनोद पाटीलला देखील परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय टीम जय गजानन कुकशेट संघाला. फलंदाज बाद. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना राकेश गोलंदाज आपण पाहू शकाल. विकेटचं पतन होत असताना विनोद पाटील परतलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. 15 धावा धावफलकर लागलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये इंटर झालाय. संकल्प डावखोरा फलंदाज आहे. पहिलाच बॉल कुलवर टप्प्याचा चेंडू आहे. शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगलं षटक हाताळत असताना राकेश या मॅच मध्ये आपल्या टीमला विजयासाठी प्रयत्न करत असताना प्रत्येक खेळाडूने योगदान दिलं, प्रत्येक खेळाडूने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं गावदेवी ऐरोली टीमसाठी. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. निलेश भोईर त्याच्या खाली आहेत. संकल्प देखील परतावा लागेल. फलंदाज क्रमांक 3 बाद होते. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलक लागलेत. आता उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉल मध्ये करायचे 85 धावा.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला मिस्टर अनुप पाटील. अनुप पाटीलचा विचार केला तर एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. गेली अनेक वर्ष आपल्या बॅटिंग स्टाईलने किंवा आपल्या टेक्निकने अनेक सामने जिंकून दिलेत. जय गजानन कुक्षी टीमच्या क्रिकेटच्या जर क्रिकेट पाहिलं तर त्या क्रिकेटमध्ये अनुप पाटीलचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक घडामोडीमध्ये प्रत्येक यशामध्ये अनुप पाटीलच्या कॅप्टनशीबद्दल चर्चा केली जाते, त्याच्या बॅटिंग स्टाईलने चर्चा केली जाते. एक स्टायलिश खेळाडू म्हणून या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याची ओळख आहे आणि सध्याच्या घडीला क्रिकेटसह या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या कमिटी मेंबर्स म्हणून भरपूर चांगलं कार्य करतोय. त्याबद्दल त्याचा देखील कौतुक करावं लागेल. आणि बॅटिंगसाठी उतरल्या टीमसाठी गरज आहे धावांची. इथे बॅटची एज एक विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवर देखील विकेट प्राप्त. नवीन षटक मात्र पहिल्याच बॉलवर इथे विकेट प्राप्त होत असताना षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त होती आणि फलंदाज आपण पाहू शकाल अब्बू परतलाय. गडी क्रमांक बाद होतोय चौथा. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा. नवीन बॅटर ब्रिजेश सिंग आलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना 15 धावा. धावा फार कमी आहे. धावा कराव्या लागतील. 100 धावांचं जे दडपण आहे ना त्या दडपणाच्या खाली कुठेतरी जय गजानन कुक्षी टीम दबलेली दिसते. माइंडसेट क्लिअर नाही. अगदी खांदे झुकलेले आहेत. बॅटिंग करत असताना देखील पॉझिटिव्ह इंटेंट नाही. प्रत्येक बॅट्समन चूक करतोय. प्रत्येक बॅट्समन इथे मात्र खराब स्ट्रोक खेळतोय. कुठलाही बॅट्समन आतापर्यंत इथे या मॅचमध्ये आपली छाप आपली धमक दाखवू शकला नाही. अनुप पाटीलवर जी उरली सुरली आशा असेल ती आता अवलंबून असेल अनुप पाटील या खेळाडूवर. ब्रिजेश सिंग आलाय. फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक लगावला आहे. जयेश पाटील त्या खाली आहेत. जजमेंट चांगलं आहे. झेल देखील खूप चांगला पाहायला मिळतोय. ब्रिजेश सिंगला देखील परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक बाद होतोय. 6वा गडी गारद होतोय. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 15 या कड्यावर. 16 ऑन स्कोरबोर्ड. 16 धावा. 5 गडी बाद 16 धावा. 100 धावांचा टार्गेट पार करत असताना चला सामना स्पीडअप करा कारण की अजून एक सामना आहे त्यामुळेच आम्हाला तो सामना देखील कव्हर करायचे. नवीन बॅटर मैदानामध्ये इंटर झालाय सनी तांडेल. यंगस्टर खेळाडू आहे. ब्रिजेश सिंग परतलाय. या सनीचा विचार केला तर भरपूर वर्ष देखील तो क्रिकेट खेळलाय आणि यंगस्टरांच्या सोबत क्रिकेट खेळत असताना सनी तांडेलचं देखील योगदान आम्ही सातत्याने पाहिले. टीम आता गरज आहे धावांची. मॅच कुठेतरी फसली आहे. सुरुवात खराब झाली. विकेट पडत गेली त्यामुळे टीम बॅकफूटला गेली आणि या 100 धावांचं जे बर्डन आहे ना ते पार करत असताना कुठेतरी टीम बॅकफूटला गेली. चांगला खेळ. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गौरव शिंदेला पाहू शकाल. वेगवान गोलंदाज आहे. वेगावर स्वार होतोय तो गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये. सनी तांडेल स्टॅक एंडवर आहे. पुढचा बॉल. चेंज ऑफ पेस गतीपर्यंत केलं गेले. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सकते जाऊन पोहोचतीये 17-17 या कड्यावर. 17 धावा धावफलक लागलेत. कॅज्युअल क्रिकेट खेळलं जात आहे. जय गजानन कुक्षी टीम असं वाटलं होतं की टफ फाईट होईल मॅच पण हा सामना एक बाजूने झुकला आहे त्यामुळेच विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आहे टीम गावदेवी ऐरोली संघ. फुल चांगला बॉल पाहायला मिळते. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होतीये. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते गौरव शिंदेच्या माध्यमातून. डॉट बॉलच्या साह्याने आपण जर पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 इथे सुरू असताना
टप्प्याचा बॉल पंच केला जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक फलंदाज राकेश जाधव झेल पकडत असताना सनी तांडेलला देखील परतावा लागेल. तू चल में आया असंच काहीतरी चित्र पाहायला मिळते. या धावा करत असताना कुठेतरी खराब प्रदर्शन पाहायला मिळते जय गजानन कुक्षी टीम कडून. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक आपण पाहू शकाल. तिसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. थोडासा कानमंत्र थोडीशी चर्चा केली जाते. जे व्ही फलंदाजीसाठी आला. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. गौरव शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. लाजबाब असा सामना, अप्रतिम अशी स्पर्धा सातत्याने पाहायला मिळते. इथे देखील फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. शेवटचा बॉल देखील शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर मोठा प्रहार करावा लागेल जय गजानन कुक्षी टीमला. मग या स्पर्धेमधून आपण जात असताना कुठेतरी जाता जाता काहीतरी धक्के देणं गरजेचं आहे. इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न केला होता. धावचीची संधी आणि कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17-17 या आकड्यावर. उर्वरित आता जर पाहिले तर 18 चेंडू आणि 83 धावांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जात असताना चला मॅचला होती सुरुवात. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय राकेश जाधव. अजूनही 83 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 83 धावा. आव्हान कठीण आहे. अनुप पाटील बॅटिंगसाठी आला. वास्तविक पाहता अनुप पाटीलने सलामीवीर म्हणून येणं गरजेचं होतं कारण की टार्गेट मोठं होतं. पण भरपूर वेळ जर पाहिला तर तो जरा इंजुरी झाली त्यामुळे तो बऱ्याच वेळा सलामीवीर म्हणून खेळताना दिसत नाही. पहिला बॉल ऑफ केला आहे. या फटक्यांची गरज अगोदरच्या षटकामध्ये होती खऱ्या अर्थानं. आणि अनुप पाटीलचा क्लास आणि दर्जा काय आहे हा सांगणारा षटकार आहे. व्हॉट अ शॉट. लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय. अनुप पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. चेंडू सीमा रेषा पार. 6 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. अनुप पाटील ने अक्षरशः मॅच मध्ये जान आणली. चला बॉल पूर्वा. फेंका क्या एक ही फेंक. अनुप पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. मॅच मध्ये अजूनही मी उभा आहे असं सांगणारा षटकार आहे.
चांगला स्ट्रोक लगवला जातोय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्लिअर करणारा अनुप पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. मॅच बॉल आलाय बघा अंपायर. षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 आकड्यावर. अजूनही जर पाहिले तर 77 धावा करायचे आहेत. आव्हान अवघड आहे, आव्हान कठीण आहे, पण या कठीण परिस्थितीमध्ये देखील खंबीरपणे आणि निर्भीडपणे इथे प्रहार करावे लागतील. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बॅटची इनर एज लागली होती. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. अनुप पाटीलच्या अगेन्स्ट राकेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हे यंगस्टर गोलंदाज आहे राकेश, भरपूर चांगली गोलंदाजी सातत्याने केली त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. अनुप पाटील स्वतःवर स्ट्राईक ठेवतोय. म्हणजेच आत्ता मात्र या मॅच मध्ये जर पाहिलं तर अनुप पाटील एक हाती फलंदाजी करण्याचा इरादामध्ये. संयम पाटील आपण द्या मंचावर आणि बॅकफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. संयम पाटील यांचं आगमन झालं. वेलकम संयम मिलिंद पाटील, गावदेवी ऐरोली टीमचे एक कट्टर समर्थक आणि ऐरोली कोळीवाडा टीमचे देखील ते चाहते आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू, काय गोलंदाजी सुरू आहे राकेशच्या माध्यमातून. लाजबाब गोलंदाजी. अनुप पाटील सारख्या मातब्बर फलंदाजासमोर केलेली की लाजबाब केलेली गोलंदाजी. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. राकेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, पण त्यानंतर मात्र अनुप पाटीलला शांत ठेवण्यामध्ये राकेश यशस्वी झालाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25. इथे देखील चांगला बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉलची इथे मात्र बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 आकड्यावर. 26 धावा धावफलकार लागलेत. अजूनही जर पाहिलं तर तब्बल 74 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 74 धावा, 100 धावांचं टार्गेट आहे. इथे बॅटिंग करत असताना गावदेवी ऐरोली टीमने उभारल्यात आणि त्याचा पाठलाग करत असताना 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 गडी बाद 26 धावा. नवीन बॉलर गोलंदाजी ट्रॅकवर राजकुमार राठोड गोलंदाजीसाठी आलाय. शेवटचे 2 ओव्हर शिल्लक आहेत. अनुप पाटील कशा पद्धतीने प्रहार करतोय. अडकी 74 धावा 2 ओव्हरमध्ये कव्हर करणं इतकं सोपं नाहीये. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर, पुलचा फटका, अप्रतिम हा फटका पहा. धावा मिळतील 6. षटकार. वाडा शॉट अनुप पाटीलच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग षटकार. अनुप पाटीलची ही ओळख आहे. काय पंच करतोय. हा टेक्निकल खेळाडू आहे आणि टायमिंगचा धनी मानला जातोय. म्हणूनच म्हटलं जातं की जो बल्लेबाज टाइमिंग का धनी है उसको रनो की मनी है. आणि यावेळेस चांगली खेळ करत असताना फटका चांगला आहे. फटका आणखीन एक दर्जेदार आहे. नाव अनुप पाटील आहे. आक्रमकता दासून भरली आहे. मात्र या बॉलवर आपण पाहू शकाल सिंगल मिळेल. प्रहार केला जातोय पण सिंगलवर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 आकड्यावर. आता अनुप पाटील शो इथे या मॅच मध्ये उरलाय. बाकी जय गजानन कुक्षे टीम साठी या मॅच मध्ये काही उरलं नाही. अनुप पाटीलची खेळी फक्त आपण पाहण्याकरता मॅच मध्ये फक्त तीच गोष्ट उरली आहे. सुरुवात खराब झाली होती जय गजानन कुक्षे टीमची, पण शेवट जर पाहिलं तर अनुप पाटील आपल्या स्टाईलने करत असताना मॅच जरी पराभवाच्या दिशेने जात असताना देखील आपल्या अंगी असलेली कला, आपले असलेले दर्जेदार फटके हे दाखवतोय. आणखी एक मोठा फटका लगवला जातोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनेल आणि या वेळेस मात्र षटकार येतोय अनुप पाटीलच्या बॅट मधून. वॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग अनुप पाटील. सेट ऑन फायर. एक हाती किल्ला लढवत असताना, एक हाती झुंज देत असताना षटकारांना टीमची धावसंख्येचा जर विचार केला तर 39 धावा दाखल करायला लागेल. 100 धावांचं टार्गेट आहे. 61 अजूनही करायचे. 9 बॉल 61 धावा.
चला नेक्स्ट मॅच गजानन तुर्बे वर्सेस रुद्र 11 माफी असा सामना होईल. येथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःवर नाराज होतोय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 60 धावा अजूनही करायचे आहेत. 8 बॉल 60 धावा. आव्हान भलं मोठं होतं. 100 धावांचं टार्गेटचे बर्डन होतं. जे प्रेशर होतं ते हँडल करू शकला नाही जय गजानन कुक्षी टीम. सुरुवात चांगली झाली नाही पण सगळ्याच गोलंदाजीने प्रभावित केलं. आपण पाहू शकाल गौरव असेल, राकेश असेल आणि आता राजकुमार. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका पाहायला मिळते. सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल आणि षटक क्रमांक इथे 5वं सुरू असताना शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. औपचारिकता राहिली आहे. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 41 आकड्यावर. 59 अजूनही करायचे. मॅच अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. टीम गावदेवी ऐरोली संघ. चांगला खेळ राहिला आहे गावदेवी ऐरोली टीम कडून. सातत्याने केला जातोय. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जातंय. स्ट्रेट बॅटने खेळलाय. स्ट्राईक स्वतःवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि शेवटचे षटक पूर्ण मी खेळणार याच इराद्याने स्ट्राईक रोटेट केली जाते. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 42 आकड्यावर. आता मात्र समीकरण जर पाहिलं तर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे तब्बल 58 धावा. सहा चेंडू 58 धावा असं इक्वेशन आहे. शेवटचं ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय विकी यादव. ऐरोली टीमकडे देखील भरपूर चांगली बॉलिंग लाईनअप आहे. आज या मॅच मध्ये दुर्वेश मनोरे अवेलेबल नाहीये. तो देखील ऑप्शनचा आहे. बॅट्समन देखील आहे. संकेत कांबळे देखील गोलंदाज आहे. पहिला बॉल फुलर लेनचा चेंडू आहे. भिरकावलाय. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 6 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. अगदी 58 धावांची आवश्यकता. त्यामुळेच रिव्ह्यू पाहिला जातो. नो बॉल आहे. सरा नो बॉलचा इशारा केला जातोय. नो प्लस षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 ने पुढे सरकते. जाऊन पोहोचते आपण पाहू शकाल 49 आकड्यावर. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फ्री हिटचा इशारा देखील असेल. अनुप पाटील साठी संधी असेल. इथे फटका फसलाय पण कॅच कॅरी झाली नाही. कॅच कॅरी झाली असती तरी देखील नो बॉल होता. सिंगल मात्र मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 आकड्यावर. 50 धावा दाखल करावं लागलीत. अर्ध काम आतापर्यंत पूर्ण झाले तर अर्ध काम बाकी आहे. म्हणजेच 50 धावा अजूनही करायचे आहेत. 5 बॉल 50 धावा. अवघड आहे. हा आव्हान कठीण आहे. एक हाती हा सामना होत असताना प्रतिकार पाहायला मिळाला नाही. अनुप पाटील बॅटिंग लाईनअप कुठेतरी त्यांनी खऱ्या अर्थानं खालच्या फळीवर तो खेळ. फटका चांगला आहे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. ऑर्थोडॉक्स लॉंग रन रिझनला क्लिअर करत असताना अनुप पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. षटकाराची आतिषबाजी आतापर्यंत अनुप पाटीलचे खेळ जर पाहिले 12 बॉल मध्ये 30 धावा करतोय. 4 बॉल 44 धावांची आवश्यकता आहे. 4-44 असं इक्वेशन पाहायला मिळते. चला प्लीज सामना स्पीडअप करा. अनुप पाटील अजून एक सामना आहे. सदतीसच्या आकड्यावर खेळतोय अनुप पाटील. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. व्हाट अ शॉट. अनुप पाटीलचा धमाका सुरू आहे या मैदानामध्ये.
लाजबाब बॅटिंग करत असताना अनुप पाटील या मैदानामध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 62 या आकड्यावर आणि वैयक्तिक धावसंख्या 43 वर खेळतो अनुप पाटील. वाडा बॅटिंग मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर अनुप पाटील. या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक तंत्रशुद्ध फलंदाज अनुप पाटीलचा धमाका. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक झळकावेल की काय असा प्रत्येक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 43 आकड्यावर खेळतोय. अर्धशतक अगदी उंबरठ्यावर आहे. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळते चांगला चेंडू, चांगली वापसी. 43 आकड्यावर खेळतोय. आता जरी षटकार आला तरी देखील अर्धशतक होऊ शकणार नाही. म्हणून पाटील थोडा उशिरा बॅटिंगसाठी आला आणि आता डावखुरा. हे अनुप पाटील आहे आणि अनुप पाटील क्रिकेटमध्ये काहीही करू शकतो. ही जादू आहे अनुप पाटीलची, त्यासाठी जाणला जातोय. आणि इथे मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न करत असताना इथे या बॉलवर मात्र डॉट बॉल येतोय आणि अशा तऱ्हेने हा सामना आपल्या नावी करतोय गावदेवी ऐरोली संघ आणि हार्ड लक टीम. जय गजानन कुक्षित. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये केलं जाईल.